हॅलो फ्रेंड, कशात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंता चरणी प्रार्थना. तर आजचा मी आज लॉंग व्हिडिओला शूट करायला घेतलेला आहे. माझे खूप काही माझी व्हिडिओमध्ये म्हणा किंवा माझ्या जे काही मी यूट्यूब हे स्टार्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये माझी कन्सिस्टन्सी राहत नाही. ओनली वन बिकॉज ऑफ माय चिल्ड्रन. सो तर मुलांचं काय असतं ना की मुलं मोठी आहेत, मुलांचा अभ्यास सुद्धा येतो. आता मोबाईलवरती सर्व काय अभ्यास येतो. तर मोबाईल एक असल्यामुळे काय होतं ना की मुलांनाही अभ्यासाला लागत असतो आणि मला सुद्धा व्हिडिओ शूट करण्यासाठी लागतो. तर मग मला माझं बाजूला ठेवून मुलांसाठी आधी मात्र द्यायला लागतो. तर त्यामुळे मग माझे व्हिडिओ काही येत नाही आहेत वेळेवर. आणि माझ्या काही ह्या यूट्यूबच्या जे चॅनलमध्ये आहे तर किंवा चॅनल म्हणा किंवा करिअर म्हणा तर त्याच्यामध्ये माझी कन्सिस्टन्सी राहत नाही आहे. जे की माझे सबस्क्रायबर वाढले तरीही ते वाढले की मी जेव्हा नाही टाकत व्हिडिओ तेव्हा ते कमी होऊन जातात ऑटोमॅटिकली. तर ते सुद्धा होतं. तर म्हटलं चला खूप दिवसातून आता ब्लॉग करतेच आहे तर तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्या. तर आज गेले होते मार्केटला, तर मार्केटवरून मी भाजीपाला आणलाय. तर काय काय आणलाय ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतेच. तर उन्हाळ्यामुळे कोथिंबीर वगैरे तर काही लवकर भेटत नाही आणि भेटली तर इथे एवढ्या आसपास म्हणजे आमच्या एरियामध्ये भेटली तर खूप महाग भेटते. त्यामुळे मग मी आज हडपसरून येतानाच भाजीपाला घेऊन आले. भाजीपाला घेतानाच काही शूट वगैरे घेतलेलं नाहीये, पण कोथिंबीरची फक्त आणि फक्त 20 रुपयाला एवढी मोठी गड्डी भेटलेली आहे. आणि हा मला 20 रुपयाला फ्लावरचा गड्डा भेटलेला आहे. आणि म्हटलं उन्हाळा आहे तर काकडी तर खावीच वाटते ना, म्हणजे जेवताना वगैरे. तर मग म्हटलं चला आता काकडी सुद्धा घेऊया. तर ही 25 रुपीजची हाफ केजी म्हणजे 25 रुपयाची अर्धा किलो आहे ही. हो, आणि हे सुद्धा घेऊन आली मी टोमॅटो. तर टोमॅटो सुद्धा 25 रुपीजचेच अर्धा किलो आहेत. आणि बटाटे सायलीला खूप आवडतात त्यामुळे बटाटे सुद्धा घेऊन आलेली आहे. ते सुद्धा 1 किलो आहेत 20 रुपयाचे. आणि कांदा, ज्याच्याशिवाय की कुठलीच भाजी पूर्ण होत नाही, ते सुद्धा घेऊन आलेली आहे. सध्या कांदा स्वस्त आहे त्यामुळे मग म्हटलं चला 1 किलो घेऊन येते. तसं मला घ्यायचा होता 4-5 किलो. पण काय झालं ना की एक तर माझ्याकडे गाडी पण नाहीये आणि सायली सुद्धा सोबत होती. आणि उन्हाचा मात्र कहर एवढा होता की म्हटलं नकोच, एवढं वजन घेऊन चालणार कोण. आणि बसनी यायचं होतं मला, त्यामुळे काय मी हे केलंच नाही, घेतलं नाही. मग म्हटलं 1 किलो सध्याचा पुरता बस झाला. नेक्स्ट टाइम जेव्हा मिस्टरांसोबत वगैरे जाईन ना तर तेव्हा घेऊन येईल. हो, आणि ही माझी आवडती भाजी गवार आहे ही. तर ही गवार आणलेली आहे मी 60 रुपयाची अर्धा किलो आणलेली आहे. कारण महागाई तर सोडाच, पण उन्हामुळं खूप काही गोष्टी भेटत नाहीत आणि भेटल्या तर खूप महाग भेटतात. तर 60 रुपये किलो भेटलेली आहे ही मला. तर कशी तुमच्या इकडे कसा भाव आहे गवारचा ते सुद्धा सांगा कमेंटमध्ये. तर गवार वगैरे ह्याच्यात काढून तर मंडळी चला आता आधी मी भाजीपाला वगैरे भरून घेते, फ्रीज मध्ये वगैरे ठेवते. आणि नंतर मग तुमच्याशी मला ना आज सायलीला पराठे खायची इच्छा आहे. तर मी सायलीसाठी स्पेशली पराठे बनवणार आहे. तर त्याच्यासाठी तुमच्यासोबत सुद्धा म्हटलं रेसिपी शेअर करावी. तर मी तर नॉर्मलच असे बनवते, म्हणजे ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर चला आता टोमॅटो वगैरे ठेवते आणि ही ककडी सुद्धा ठेवून घेते.
तर ना मंडळी, आता चला भाजीपाला वगैरे पूर्ण सर्व काय व्यवस्थित भरून वगैरे घेतलेला आहे आणि भरून झाल्याच्या नंतर आता मात्र मला ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. कोथिंबीर ना थोडीशी एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये घालून ठेवली ना की म्हणावे एवढे दिवस पुरवते आपल्याला. आणि आता इथे मी थोडीशी वरसुद्धा काढलेली आहे म्हटलं आत्ताच्या स्वयंपाकासाठी. तर ना आज लेकीसाठी बनवायचे होते मलासुद्धा पराठे. तर पराठे मी बघा पुढे कसे बनवत आहे. तर थोडंफार पराठ्यांची रेसिपी माझ्याकडून चुकली म्हणजे थोडंसं भाजीमध्ये ना भाजी थोडीशी अशी हे झाली होती, ड्राय होण्यापेक्षा अशी थोडीशी ओली ओली वाटत होती. त्यामुळे चला तर आता मी फ्रीजमध्ये सर्व काय भाजीपाला वगैरे ठेवून घेते. हो, तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल कारण ना मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करत आहे आणि गवारसुद्धा निवडायची आहे. तर म्हटलं इकडे साईडला अशी ठेवून दिलेली आहे. सर्व काय झालं आता म्हटलं बटाटेसुद्धा मला उकडायला घालायचे होते. उकडायला घालण्यासाठी मी थोडेसे बटाटे काढले आणि बाकीचे बटाटे खाली ठेवून दिलेले आहेत. कांदेसुद्धा खाली ठेवून दिलेले आहेत. तर आधी म्हटलं बटाटे घालते आणि नंतर हे किचनवरचं सगळं काय आवरून घेते. बटाटे वगैरे व्यवस्थित धुवून टाकले ना की त्याची माती वगैरे लागत नाही, म्हणून म्हटलं आधी धुवून घ्यावे आणि कुकरमध्ये घालावं. तर कुकरचं झाकण वगैरे लावल्याच्या नंतर मात्र मी हे आवरून घेणार होते. हो, आणि एका शिट्टीमध्ये शिजावं म्हणून मी त्याचे 2-2 काप असे करून घेत होते. बाय द वे, मी बऱ्याच दिवसातून आज साडीवरती ब्लॉग करत आहे. शक्यतो माझे ब्लॉग ड्रेसवरतीच असतात किंवा मी गाऊनवरतीच असते. तर आज खूप दिवसानंतर साडी वेअर केली होती. मी ना ब्लाऊज शिवलेला आहे, स्वतः स्टिच केलेला आहे आणि त्यावर नॉर्मल अशी आरी वर्क केलेली आहे. म्हणून उत्साहामध्ये म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं. तर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे, ते तुम्ही नक्की बघा. तर आता इथे माझं झालेलं आहे कुकर वगैरे लावून आणि कुकर वगैरे लावल्याच्या नंतर मात्र मला इथे आवरून घ्यायचं होतं. आणि हो, आता वेळेवर इथे मला काय सूप भेटत नव्हतं म्हणून मी इथे झाकणामध्ये ते सगळं काही हे भरून घेतलं आणि फायनली मी अशी भाजी बनवून घेतलेली आहे. बाकीच्या चपात्या वगैरेचं पीठ भिजवताना वगैरे मी तुमच्याशी काय शेअर केलं नाही आणि 2-3च पराठे करायचे होते सायलीपुरते, म्हणून मी एका बाजूला अशी काढून घेतली भाजी. आणि खूप गरम असल्यामुळे मला वाटतं अशी माझे नाही का ते लाटताना वगैरे फुटत होतं. तर गरम गरम टाकू नका. आणि मी कशी घाईमध्ये होते, उशीरसुद्धा झाला होता त्यामुळे, आणि तिला भूकसुद्धा लागली होती त्यामुळे म्हटलं चला पटकन करूया. तोवर तर माझं सगळं म्हणजे फुटूनच गेलं. हे आता तुम्हाला पुढं दिसणारच आहे हे. तर ना इथे कसं बसं करत मी लाटून तर घेतलेलं आहे. लाटून झाल्याच्या नंतर मस्त असं खरपूस असं भाजायला सुद्धा घेतलेलं आहे. भाजल्याच्या नंतर मात्र झाल्यानंतर मात्र खूप छान लागत होतं बरं का. त्याचे करतानाचे हाल तुम्ही नका लक्ष देऊ, पण त्याची टेस्टवरती लक्ष द्या. बाय द वे, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.